कधी कसं कुठे मला कसं कसं नाही मला रंग लागला तुझा रंग छंद लागला तुझा छंद कधी कसं कुठे मला आता जो तुम्ही प्रेम पाला तो कसा झालाय कमेंट करून सांगा। जर कोणी आपल्या चॅनल वरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्यूटर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। तर सिंपली ते कॅपकट ओपन करायचं। ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून द्यायचं आहे। मी तुम्हाला मटेरियल मध्ये एक बीट व्हिडिओ दिल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिंपली इथे ऍड करायचा आहे। तर इथे ऍड केल्यानंतर ह्या व्हिडिओ मध्ये आपण बीट दिले आहे तिथे तुम्हाला थोडं समजून घ्यायचं कशा प्रकारे बीट आहेत त्या। तर इथे तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट बदलत जातील आपल्या 11 पर्यंत। इथून सिंपली आपले 1 2 3 अशा 11 पर्यंत बीट कट करत नाही जात जसं इथे मी सांगतोय तशा प्रकारे। तर आता काय करायचं तुम्हाला या व्हिडिओ मध्ये आपल्या बघायचं आता 1 2 जिथे बीट चेंज होते तिथे इथे सिंपली अशा स्क्रोल करून तर इथे जी आपली बीट आहे त्याशिवाय इथून चेंज होईल। ओके तर इथे आपली बीट चेंज होते तर इथून चेंज होते तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन तुम्हाला इथे स्पीडचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। आता आपल्या ह्याच्या पुढची जी बीट आहे ती बघायची कुठे चेंज होते तिथे आपली दुसरी आणि तिसरी जी बीट आहे इथे चेंज होत आहे। तर सिंपली ते आल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन आहे स्पीडचा आहे त्यावरती क्लिक करून द्यायचा आहे। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करत न्यायचा आहे। इथून हा व्हिडिओ कट केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा ते जो फोटो आहे तो इथून ॲड करायचा आहे। फोटो ॲड करण्यासाठी हे जे वेगवेगळे भाग जातील त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला थोडं स्क्रोल करून येते एक रिप्लेसचं ऑप्शन आहे। ह्या रिप्लेसच्या ऑप्शनवरती सिंपली क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला जो फोटो असेल इथून सिंपली सिलेक्ट करून घ्यायचा। तरी आपण हा जो फोटो आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर 2 बोटांनी सेट करायचा आहे। सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या बीटला करायची। त्या बीटवरती क्लिक करायचं इथून थोडं स्क्रोल करून येते एक रिप्लेसचं ऑप्शन आहे। सिंपली ह्या रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा जो आपला फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। ओके हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर सिंपली 2 बोटांनी सेट करायचा आहे। ही प्रोसेस तुम्हाला शेवटच्या बीटपर्यंत करत नाही। जे पण आपले बीट आहे सर्वांना एकच फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर आता इथे आपल्याला आहे ना सॉन्ग ॲड करायचं आहे। सॉन्ग ॲड करण्यासाठी आपले सिंपली पहिले जुटायचे आल्यानंतर इथे ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जो आपला बीट व्हिडिओ आहे तोच इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यामध्येच आपलं सॉन्ग आहे तर सिंपली तो सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर इथे जे आपले सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। तर मी काय करतो जे आपले फोटो राहील ते बीटनानुसार ॲड करायचे ते पटकन ॲड करून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहे ते बीटनानुसार इथून ॲड करून घेतले आहेत। हे फोटो ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे जसं इथे मी इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। म्हणजे एका फोटोला सांगितलं की लगेच त्या फोटोला जो इफेक्ट आहे तो इथून ॲड करून घेतल्यानंतर कोणते इफेक्ट कोठे लावायचे ते तुम्हाला इथे समजून जाईल। तर आपल्याला काय करायचं हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर खाली एक तुम्हाला 3 नंबरला इथे ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला तिन्ही ऑप्शन मिळून जातील। जे आपण ऑप्शनमध्ये मी सांगेल त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे आणि इथून जो पण इफेक्ट सांगेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर आपल्या इथे पहिला फोटो आहे त्याला आपल्याला कॉम्बोमध्ये जाऊन इथून तुम्हाला एक सेक नावाचा इफेक्ट मिळून जाईल तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे जसे इथे मी घेतलाय तशा प्रकारे। इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर सिंपली ते आपल्या बरोबरचे चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचे। आता आपल्या पुढच्या फोटोपाशी यायचं त्या फोटोवरती क्लिक करायचे। पुन्हा आपल्या इथे ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। आता कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा इथे ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला एक प्लॅन्डमा 1 नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे। त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचे। पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून या फोटोला आपल्या प्लॅन्डमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करून सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि जे पण इफेक्ट सांगेल ते तुम्हाला वरती नाव मिळून जाते। सिंपली नाव बघून जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर आता आपल्या ह्या फोटोला दिल्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डिस्टोर राईट नावाचा तो इथे इफेक्ट सिलेक्ट करून सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे। ह्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचे। ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3D कार्ड 1चा तो हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। ह्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचे। पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून
इथून तुम्हाला 3D कार्टूनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे. त्याच्यानंतर हा जो त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे जे त्या फोटोवरती क्लिक करून पुन्हा इथे ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. इथे आता आपल्या इनमध्ये थांबून इथे तुम्हाला एक रॉक वर्टिकल नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. अशिवाय सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे तिथेच त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे आता आपल्या कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डिस्टोर लेफ्ट नावाचा. तिथून सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथेच त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्या इनमध्ये थांबून इथे तुम्हाला सेक झूम नावाचा इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली ते सिलेक्ट करायचं आहे आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. अशा प्रकारे हे जे फोटो आहे त्यांना इफेक्ट देऊन घ्यायचे. तर इथून फोटोला इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली अशा पहिल्यांदा उठायचे. आल्यानंतर इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. जे पण इफेक्ट आता इथून पुढे सांगेल ते तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमध्ये मिळून जातील. तर आपल्याला सिम्पली काय करायचं हा जो व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जाते. ज्या पण ऑप्शनवरती मी नाव सांगेल त्या ऑप्शनमध्ये सिम्पली अशा यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे इफेक्ट सिलेक्ट करायचा जो पण सांगेल तो आणि वरती तुम्हाला नाव मिळून जातील. जर कोणता इफेक्ट नाही मिळाला तर इथून सिम्पली इथून सर्च ऑप्शन आहे तिथून जाऊन इफेक्टचं नाव आहे तिथून सर्च करू. इथून जो इफेक्ट आहे तो इथून ॲड करू शकता. त्याच्यानंतर आपल्या इथे पहिला फोटो आहे त्याला आपल्याला इथे हॅलो ब्लरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर इथून आपण सिम्पली हा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करू आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. केल्यानंतर इथे तुम्ही खाली बघू शकाल की ते क्लिअर अशा प्रकारे इथून ॲड होऊन जाईल. तर हा जो इफेक्ट आहे तो आपल्या पहिल्या फोटोला द्यायचा. तर सिम्पली अशा पहिला फोटो आहे तिथे यायचा आहे आणि इथून ॲड झाल्यानंतर ह्याची जी लेअर आहे दोन्ही बाजूने तुम्ही कमी जास्त करू शकता. शिवाय जेवढी वाढवायची तेवढी दोन्ही बाजूने शिवाय कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर हीच लेअर आपल्याला आहे ना पुढे न्यायची असेल तर इथे तुम्हाला थोडं ह्या लेअरवर थोडं पुश करायचं आहे. त्याच्यानंतर ही जी लेअर आहे तुम्ही शेवटच्या फोटोला सुद्धा नेऊ शकता. तर इथून आपण ही जी लेअर आहे ती आपल्या पहिल्या फोटोला देऊन घेऊया अशा प्रकारे. ओके, तर इथे मी ना एक तुम्हाला डेमोसाठी ही जी लेअर आहे ॲड करून दाखवली. त्याच्यानंतर फक्त मी तुम्हाला आहे ना कोणत्या फोटोला कोणती लेअर लावायची इफेक्टची ते तुम्हाला सांगून जाईल. तर तुम्ही इथून ॲड करायची. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे आपण ज्यातून स्प्लिट केला ते देऊया आणि ह्या जे इफेक्टची लेंथ आहे थोडी आपली जास्त झालेली आहे तिथून कमी करूया अशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली त्याच लेअरवरती क्लिक करायचे ॲडजस्टमध्ये जायचे आणि इथून तुम्हाला स्पीड आहे ते आपल्या 25 ठेवायचे त्या अशा प्रकारे आणि इंटेन्सिटी आहे ती संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्या सिम्पली काय करायचे ही जी लेअर आपण ॲड केलेली हॅलो ब्लरची त्याच लेअरवरती क्लिक करायचे. डुप्लिकेट्स ऑप्शन 3 नंबरला आहे त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करायचे. इथून तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला लोच्या ऑप्शनमध्ये येऊन इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल मिनी रिम्बो. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपल्या फोटोला पहिल्या फोटोला 2 इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर आपला हा जो दुसरा फोटो आहे तेच आहे थोडे इथे पुढे यायचं जसे इथे आलो आपण तशा प्रकारे. इथून अशा प्रकारे आल्यानंतर इथून तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन इथून तुम्हाला बटरफ्लाय विंग्स नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. इथून सिलेक्ट करायचं बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हे जे इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढी ठेवायची आणि सिम्पली इफेक्टवरती ही जी इफेक्टची लेअर आहे त्यावरती क्लिक करायचे आणि ॲडजस्टमध्ये जाऊन इथून तुम्हाला जो पण कलर पाहिजे इथून तुम्हाला कलरच्या ऑप्शनवरती ही जी लेंथ आहे कमी जास्त केल्यानंतर तुमचे कलर बदलून जातील. जो पण तुम्हाला आवडेल इथून सिम्पली ठेवायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो आहे तिसरा आणि चौथा जो हा फोटो आहे त्या दोन्ही फोटोला एक इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला. तर सिम्पली ते बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना सेल्फीचं एक ऑप्शन आहे तिथे इथून तुम्हाला एक 4 नंबरला इन माय हार्टचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जो आपला तिसरा आणि चौथा फोटो आहे त्यांना हा जो इफेक्ट जी लेंथ आहे ती ठेवायची दोन्ही फोटोला. त्याच्यानंतर हा जो आपला 5वा फोटो आहे तिथे यायचे जेथून आपण स्प्लिट केला ते त्याशिवाय आल्यानंतर इथून तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्पार्कच्या ऑप्शनमध्ये आणि इथे तुम्हाला एक कोशल स्पार्क एक इफेक्ट मिळून जाईल. तो इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढा इथे आपल्या टाईमलाईनला बघू शकाल की जेवढा आपल्या 9 सेकंदाचे तिथला फोटो आहे तेवढीच ह्या इफेक्टची जी लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर आपल्याला आहे ना 11 आणि 12चे तिथले जे हे 2 फोटो आहेत त्यांना एक इफेक्ट द्यायचा. तर सिम्पली आपल्याला आहे ना जो आपला टाईमलाईन बघू शकाल की ते 10 सेकंदाचे ते त्याचे जिथून आपण हा जो फोटो स्प्लिट केला आहे तिथे अशिवाय आल्यानंतर इथे तुम्हाला आता आहे ना फीड इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रेट्रोच्या ऑप्शनमध्ये आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल B&W फ्लेमचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. 11 आणि 12चे तिथले 2 आपले फोटो आहेत त्यांना ह्या जे इफेक्टची लेंथ आहे ती न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टमध्ये जायचे. स्पीड आहे ती संपूर्ण यायची आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला 13 आणि 14 सेकंदाचे तिथला फोटो आहे तिथे जिथून आपण हा जो 13 सेकंदाचे तिथला फोटो स्प्लिट केला आहे तिथे अशा वेळी आल्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेवटून
2 नंबरला एक स्प्लिटचा ऑप्शन आहे ते द्यायचे आणि इथून तुम्हाला एक ह्यामध्ये 3 नंबरला एक मिरर 3 लेयरचा इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचा आहे. जेवढा आपलं 13-14 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढी ह्या जे इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली ॲडजस्टमध्ये जायचे, वर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर 0 करून द्यायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. पुन्हा आपले हा जो आपण फोटो स्प्लिट केला आहे म्हणजे 13 सेकंदाची तिथला तिथेच्या इथे आता तुम्हाला इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक 5 नंबरला एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची जे नाव आहे ते तुम्ही इथे पाहू शकाल. त्याच्यानंतर तुम्ही इथून सर्च करायचं. जेवढा आपला 13 सेकंद आणि 14 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच आहे जे इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची आणि सिम्पली इथून तुम्हाला आहे ना हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर आपले हा जो 15 आणि 16 सेकंदाची तिथला फोटो आहे जेथून आपण स्प्लिट केला ते त्याच्या अशा आल्यानंतर इथे तुम्हाला आता काय करायचं आहे, फीड इफेक्टवरती क्लिक करून इथून तुम्हाला यायचे आता D3Dच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला पहिलाच इफेक्ट लाईटिंगचा मिळून जाईल, तो इथून सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जो आपला 16 सेकंदाचा तिथला फोटो आहे तेवढीच आहे जे इफेक्टची लेंथ आहे ती न्यायची. नेल्यानंतर आपल्याला सिम्पली काय करायचं, पहिल्यांदा जुटायचे हा जो आपण 2 नंबरचा इफेक्ट ॲड केला त्या लेअरवरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला 3 नंबरला डुप्लिकेटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर ही जी डुप्लिकेट लेअर झाली त्याच्यावर थोडं पुश करून हा जो इफेक्ट आहे तो आपल्या शेवटच्या फोटोला आणायचा अशा प्रकारे. इथून आणल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला शेवटचा फोटो आहे तेवढी ठेवायची अशा प्रकारे कमी करायची. त्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. तर हा जो आपण इफेक्ट ॲड केल्यानंतर हा जो आपला व्हिडिओ आहे तो संपूर्ण एडिट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला हे जे बांधाचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा एक्सपोर्ट होऊन जाईल.